नमस्कार मंडळी, आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत। तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही बघू शकता या साईडला इथे जिल्हा अधिकारी साहेबांना भेटण्याकरता लोक आलेले आहे। दुरून दुरून बाहेरून आपल्या समस्या घेऊन आलेले आहे। आता तुम्हाला दाखवतो मी दुसरी गोष्ट। साहेबांचा टाइम आहे सोमवार मंगळवार 11 ते 1 वाजेपर्यंत भेटण्याचा, फक्त 2 तास। जनतेच्या समस्या यवतमाळ जिल्ह्यातल्या किती जरी ह्या पेंडिंग आहे, त्याच्यावर काही समाधान होत नाही जनतेला। ह्या प्रकारची व्यवस्था आहे इथे। ये हात नाही लावू शकत, लिहून दाखवा, लेखी दाखवा। हे बघा साहेब किती वाजता येणार आहे? साहेब कुठे गेले आहे? तुम्हाला कोणत्या दौऱ्यावर आहे? यवतमाळ जिल्हा बघा शूटिंग आहे काही राजा बोलतात। यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारी शाळा बंद करून शाळेच्या कार्यक्रमाला गेले आहे म्हणते तुम्ही। ते म्हणतात खेड्यावर गेलेले आहे। साहेब कधी येणार? आमच्या समस्या आहे, मी 3 वर्षापासून इथं चक्रा मारू राहिलो। बघा पुरी फायला आहे बॅग मध्ये। हे बघा या प्रकारची वागणूक मला देता इथे। मी आपला व्हिडिओ बनवायला आलो ना, याची बोलण्याची पद्धत पहा। तुमचं नाव काय? नाव सांगून द्या एकदा लोकांना। लोक पाहत आहे, नाव सांगा। सगळं देतो फाईल, हे बॅग आणि पूर्ण दाखवायला। हा दाखवतो अंदर नाही, बाहेरच या, बाहेरच दाखवतो मी। बाहेरच व्हिडिओ चालतो म्हणजे आतमध्ये नाही होणार। जिल्हा अधिकारी साहेबांना टक्के मला इथे भेटावं लागणार। जिल्हा अधिकारी साहेबांना इथे भेटावं लागणार। जनता मालक आहे, जनता मालक आहे। जनता मालक आहे। यांची ट्रेनिंग कशी आहे बोलण्याची? मी तुम्हाला काय बोललो? मी विचारायला हे कसे बोलले सर? यांनी कसे बोलले? ट्रेनिंग काय होती तुमची? रस्त्यावर होणार। तुम्ही कसे बोलले? हाय व्हिडिओ मध्ये लोक पाहून राहिले, तिकडे लोक पाहत आहे। बघा या प्रकारची व्यवस्था आहे। मी काय यांच्या सोबत वागणूक वाईट दिली नव्हती। कशी सुरुवात केली? तर जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे, अशा अधिकाऱ्यासोबत कसं वागायला पाहिजे याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला द्यावी, अशी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे। वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार असो, मुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो, मोदी साहेब असो, यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। आणि जनतेने आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मला द्यावी। धन्यवाद सर।